काल जो गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल आम्हाला कालच कळलं. हा कार्यक्रम कधी घेतला होता तर पहलगामवर जो टेररिस्टचा हल्ला झाला त्याच्यानंतर त्याचा निषेध करायसाठी हा कार्यक्रम घेतला होता. ते जे दाखवत आहे ते 10 सेकंदाची फक्त टेप दाखवत आहे. पण माझी अशी इच्छा आणि मी तुम्हाला तो पुऱ्या कार्यक्रमाची टेप तुम्हाला पाठवलेली आहे. त्याच्यात शमीमबाई काय म्हणतात ते म्हणतात की त्या टेररिस्टला फाशी तर द्याच पण रस्त्यावर उभं करून त्यांना ठेचून मारा. त्यामुळे राष्ट्रवादीचा कुठला कार्यकर्ता कधीही टेररिस्ट आतंकवाद्यांच्या बाजूने उभा राहणार नाही. पाकिस्तान जिंदाबाद हे कधीच त्यांच्या तोंडातून निघू शकत नाही. हे डॉक्टर्ड क्लिप आहे आणि जसं जसं इलेक्शन जवळ येईल अशा प्रकारच्या डॉक्टर्ड टेप्स येत राहतील. आम्ही ह्या टेप्सचाच निषेध करतो. सर कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे की मी चुकून बोललो आहे हे शब्द. सर मी तुम्हाला ती टेप प्रोव्हाइड केली आहे. 100 वेळा तो पाकिस्तान मुर्दाबाद बोलतो, 100 वेळा. आणि खरंच जर चुकून न ऐकता त्याच्याकडनं गेलं असेल जिंदाबाद आणि त्यांनी जर त्याची माफी मागितली असेल तर विषय संपला पाहिजे तिथल्या तिथे. 100 वेळा तो मुर्दाबाद म्हणतोय. स्थानिक आमदार देखील टीका करतायत आव्हाडांवर, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. साहेब इलेक्शन जवळ आलंय. इलेक्शन जवळ आल्यावरच काय ही टेप बाहेर आली. कुठेतरी हिंदू मुस्लिम त्यांना करायचंय. आव्हाड साहेब हे मुस्लिमांच्याच बाजूने आहेत, पाकिस्तानच्या बाजूने असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे. तो फोल ठरणार आहे. कारण काय जेवढे आव्हाड साहेबांना मुस्लिम मतदान करतात त्याच्याहून जास्ती कळव्यातनं त्यांना हिंदू मतदान करतात. साहेबांनी एवढा सेक्युलर माणूस दुसरा नाही आणि साहेबांकडनं अशी चूक कधी घडू शकत.